स्वराज्य दर्शन आपल्या हक्काचे न्यूज चॅनल। नमस्कार, मी वंशिता जाधव। स्वागत आहे आपलं स्वराज दर्शन मध्ये। ऐन पेरणीच्या हंगामात शेतकऱ्यावर अस्मानी संकट, गोठ्याला लागलेल्या आगीत 2 बैल जळून खाक। ऐन पेरणीचा हंगाम तोंडावर आलेला असतानाच रुपवली बौद्धवाडी गावातील शेतकरी संभाजी घाडगे यांच्यावर अत्यंत दुर्दैवी आणि भीषण संकट कोसळले आहे। घाडगे यांच्या गोठ्याला अचानक लागलेल्या भीषण आगीत गोठ्यात बांधलेले 2 बैल जळून खाक झाले असून संपूर्ण पावसाळा पुरेल एवढी साठवून ठेवलेली वैरण आणि गोठा पूर्णपणे जळून खाक झाला आहे। या घटनेमुळे शेतकरी संभाजी घाडगे पूर्णपणे हवालदिल झाले असून संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत आहे। मिळालेल्या माहितीनुसार रुपवली बौद्धवाडी येथील शेतकरी संभाजी घाडगे यांच्या गोठ्याला अचानक आग लागली। आग इतकी भीषण होती की गोठ्यात बांधलेल्या दोन्ही बैलांना बाहेर काढण्याची संधीही मिळाली नाही आणि त्यांचा जागीच होरपळून मृत्यू झाला। या आगीत बैलांसह गोठ्यातील संपूर्ण वैरण आणि शेतीचे साहित्य जळून खाक झाले असून शेतकऱ्याचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे। ऐन शेतीच्या कामाची सुरुवात असतानाच हक्काची सर्जराजाची जोडी गमावल्याने घाडगे कुटुंब उघड्यावर आले आहे। घटनेची माहिती मिळताच पंचायत समितीच्या सदस्या नूतनताई गोपाळशेठ मोरे, चंद्रकांत शेठ गोगावले, अध्यक्ष कांगोरी पंचक्रोशी, गोपाळशेठ मोरे सामाजिक कार्यकर्ते, पूनमताई अनिल सुंबे सरपंच, निलेश साळवी उपसरपंच, मंगेश सुंबे उपशाखा प्रमुख, मंगेश साळवी, गणेश घाडगे पोलीस पाटील तसेच स्थानिक तलाठी आणि पशुवैद्यकीय अधिकारी उपस्थित होते। प्रशासकीय अधिकाऱ्यांनी तातडीने घटनेचा पंचनामा केला असून शासनाकडून तात्काळ कायदेशीर आर्थिक मदत मिळावी यासाठी प्रक्रियेला गती दिली आहे। हवालदिल झालेल्या घाडगे कुटुंबाला धीर देण्यासाठी पंचायत समिती सदस्य नूतनताई गोपाळशेठ मोरे यांनी मंत्री भरतशेठ गोगावले यांच्या जनसेवेचा आदर्श समोर ठेवून संकटग्रस्त शेतकरी संभाजी घाडगे यांना तातडीने वैयक्तिक स्वरूपात आर्थिक मदत सुपूर्द केली। तसेच प्रशासकीय पातळीवर जास्तीत जास्त नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी पूर्ण प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन देखील दिले।